या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. शहरातील ब्रिजमोहन फोफलियाज आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल बापू शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख व महापालिका गटनेता, चेतनभाऊ नरोटे नगरसेवक तथा शहर प्रमुख काँग्रेस यांची उपस्थिती होती. यासोबतच प्राध्यापक अशोक निंबर्गी सर, प्रवक्ते काँग्रेस पक्ष, सुरेश फलमारी, ज्येष्ठ पत्रकार दीपक गायकवाड, उद्योजक उपस्थित होते. आलेले मान्यवरांनी सुद्धा मराठी भाषेचे जतन अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्याने शाळेचे संस्थापक सचिन चव्हाण व सचिवा ज्योती चव्हाण यांचे कौतुक करत आभार मानले. आजच्या पिढीला घडवताना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे देखील महत्त्वाचे आहे. आपण प्रगतीचे उंच शिखर गाठले तरी आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्वच विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत दिसत होते. आपली मराठी संस्कृती जोपासणारी व लुप्त होत जाणारी आपली संस्कृती या विषयाचे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांपुढे सादर करण्यात आले. इयत्ता 2री पासून ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये कोणी वासुदेव झालं होतं. बहुतेक मुली नऊवारी साड्या परिधान करून आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी अभिमान गीत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक नाट्य देखील प्रस्तुत केले. यावेळी सर्व शिक्षिका देखील पारंपरिक वेशभूषेत होत्या. यामुळे शाळेतील वातावरण देखील पारंपरिक संस्कृतीत रंगून गेले होते. लेझिम साहित्याचा वापर करत महाराष्ट्राची संस्कृती जपत मराठमोळ्या वेशभूषेत मुलामुलींनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण व सचिवा ज्योती चव्हाण यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करत मराठी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. मराठी भाषा दिन हा जगात साजरा होतोय. मी सकाळपासून विविध बातम्यांवर बघितले की बाहेर देशात असलेल्या आपल्या विविध बांधवांनी एकत्रित कार्यक्रम करून मराठी दिवस साजरा केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून आज आपण सगळ्याच शाळांमध्ये विविध ठिकाणी मराठी भाषा दिन साजरा करत असताना मराठीला खूप मोठा एक वारसा आहे. शेकडो हजारो वर्षापासून मराठी चालत आलेली आहे. आज संत परंपरेत असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून ते आज तागायत मराठीला खूप वेगळ्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जोपासलेलं आहे. मी सर्वांना आज मराठी भाषेच्या शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की मराठी भाषेचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. सगळ्या भाषा आपण जरूर शिकल्या पाहिजेत. विविध भाषा आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत. पण खास करून मराठी भाषेचा अभिमान आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे. आजच्या दिवसाच्या सर्व मराठी बांधवांना व सर्व भारतवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख शिवसेना तथा नगरसेवक सोलापूर महानगरपालिका, माननीय चेतनभाऊ नरोटे नगरसेवक, तसेच प्राध्यापक अशोक निंबर्गी सर, ज्येष्ठ पत्रकार फुलमारी सर आणि उद्योजक दीपक गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. मी एक सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. या निमित्तानं सर्व शहरवासीयांना मी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज इंग्लिश मीडियम शाळांमध्ये सुद्धा एवढ्या सुंदर पद्धतीनं आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, याचा खूप आनंद होतोय. या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून या ठिकाणी अतिशय सुंदरपणानं सादर केलेलं आहे. मराठी भाषा जतन केली पाहिजे. मराठी भाषा अभिजात झाली म्हणून दुर्लक्ष न करता ही भाषा जतन केली पाहिजे. ही भाषा वृद्धिंगत झाली पाहिजे. ही केवळ बोली भाषा नसून ही ज्ञान भाषा आहे. या मराठी भाषेतील जे वैविध्य आहेत ते वैविध्य जपण्याच्या दृष्टिकोनातून शाळांच्या माध्यमातून अशा प्रकारचे जर उपक्रम राबवले गेले तर भविष्यामध्ये आणखी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, मराठी भाषेच्या बळकटीकरणासाठी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी ज्योती चव्हाण, आयडियल स्कूलचे सचिवा. आज आयडियल स्कूलमध्ये जसं की तुम्ही बघत आहात मराठी भाषा गौरव दिन खूप उत्साहात साजरा झालेला आहे. विविध प्रकारचे नृत्य, पोवाडा आमच्या मुलांनी खूप छान पद्धतीने सादर केला आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी मराठी भाषा जोपासली पाहिजे. आपल्याला मराठी भाषेचा अभिमान पाहिजे. आणि सर्वांना एकच सांगते की आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती, आपली मराठी भाषा आणि आपल्या मोठ्यांचा आदर हे सगळं आपण शिकवलं पाहिजे. तरच ही पुढे जाऊन ही पिढी
काय म्हणतात ते व्यवस्थित त्यांच्या ह्याच्यामध्ये उत्कृष्टपणे मोठी होतील ते मुले आणि सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.